श्री पुरुषोत्तम मास महात्म्य अध्याय 2. सूत म्हणतात, शौनकादिक ऋषी हो, गंगातीरी परीक्षिती राजाने प्रश्न केल्यावरून शुकदेवांनी सांगितलेले श्रीमद भागवत शुकदेवांच्या प्रसादाने श्रवण करून परीक्षिती राजाचा मोक्ष प्रसंग अवलोकन केला. नंतर यज्ञकर्मामध्ये परायण अशा ब्राह्मणांना अवलोकन करण्याकरिता येथे आलो असता यज्ञ दीक्षा धारण केलेल्या सर्व ऋषींचे दर्शनाने मी कृतकृत्य झालो. ऋषी म्हणतात, हे साधुवर्या महाभागा सुता, आता इतर गोष्टी सोडून श्रीव्यासांच्या मुखातून त्यांचेच प्रसादाने जी अपूर्व कथा श्रवण केलीस ती आम्हाला सांग. जी सर्व कथांचे सार पुण्यकारक, मनाला समाधान देणारी व अमृताहूनही मधुर अशी ती कथा आम्हास ऐकवून संतोषित कर. सुत म्हणतात, हे श्रेष्ठ ऋषी हो, मी विलोम जन्मा अजूनही मोठा भाग्यवान धन्यवाद पात्र आहे. कारण आपल्यासारखे महान ऋषी मजपासून भगवत कथा श्रवण करण्याची इच्छा करतात. आता जे मी व्यासमुखातून श्रवण केले ते तुम्हाला यथामती सांगतो. श्रवण करा. एकेवेळी नारद ऋषी अनेक तपस्वी, सिद्ध व देव यांनी निषेवित अशा नरनारायण श्रमाला गेले, जो बद्रिकाश्रम, बोरी, बेहडे, आवळी, बिल्व, आंबे, आंबाडे, कवठी, जांभळी, अशोक इत्यादी अनेक वृक्षांनी शोभायमान होता. ज्या आश्रमामध्ये विष्णूचरणापासून उत्पन्न झालेली पुण्यकारक अलकनंदा नदी वाहत होती, तेथे जाऊन महामुनी नारायणाला नारदाने नमस्कार केला. ज्या नारायण मुनींचे मानस परब्रह्मामध्ये संलग्न होऊन गेलेले आहेत, ज्याने सर्व इंद्रिये जिंकली आहेत, ज्याने काम, क्रोध, लोभ, मोह, मद आणि मत्सर असे 6 रिपू जिंकले आहेत व ज्याचे स्वच्छ तेज आसमंतात पसरलेले आहे, अशा तपस्वी नारायण ऋषीला नारदाने साष्टांग नमस्कार केला व हात जोडून त्याची स्तुती करण्यास आरंभ केला. नारद म्हणतात, हे देवदेवा, हे जगन्नाथा, हे दयासागरा, हे साधू प्रतिपालका, आपण सत्यव्रत, सत्यात्मे व सत्यसंभव असे त्रिसत्य आहात. हे सत्य योने आपणाला नमस्कार असो. मी तुम्हाला शरण आलो आहे. कारण नसता आपण ही जी तपश्चर्या करत आहात ती केवळ लोकशिक्षणाकरिताच व युगधर्म मर्यादा स्थापनेकरिताच होय. असे जर न होईल तर या कलियुगामध्ये पुण्य पापी जनांनी आवृत्त पृथ्वी एकाच्या पापाने बुडाली असती व एकाच्या पुण्याईने तरली असती. पूर्वी कृतादी युगांमध्ये एकाने केलेले पुण्य अथवा पाप सर्वांनाच बाधक होत असे. पण या कलियुगामध्ये तशी स्थिती नसून पुण्य अथवा पापाचे फल कर्त्यालाच मिळते. म्हणूनच ही स्थिती दाखविण्याकरिता आपण स्वतः तपश्चर्या करीत आहात. हे भगवंता, सर्व प्राण्यांचे मन विषयामध्ये आसक्त झाले आहे. ते बायका, मुले व घरेदारे यांच्यामध्ये गढून गेले आहेत. तेव्हा त्यांचेकरिता काही हित कर व मलाही हित कर असे विचार तुमचे मुखातून श्रवण करण्याकरता ब्रह्मलोकापासून मी येथे आलो आहे. क्षमा करा. भगवान विष्णूला परोपकार प्रिय आहे असे वेदांमध्ये सांगितले आहे. तर परोपकाराकरिता एखादी सारभूत अशी कथा आम्हाला सांगा, जी कथा ऐकली असता निर्भय असे मोक्षपद प्राप्त व्हावे. सूत म्हणतात, याप्रमाणे नारदाचे भाषण श्रवण करून भगवान नारायण ऋषी हसले व त्यांनी सर्व जगाला पावन करणारी अशी पुण्यकारक कथा सांगण्याला आरंभ केला. नारायण म्हणतात, नारदा, गोपस्त्रियांचे मुखकमलावरील भ्रमर, रासाधिपती, रसिकजनांचा अलंकार, वृंदावनामध्ये संचार करणारा असा जो व्रजाधिपती श्रीकृष्ण भगवान, त्याच्या पुण्यकथा सांगतो, तू श्रवण कर. वत्सा, ज्या भगवंताच्या एका निमिषामध्ये एक ब्रह्मदेव होऊन जातो, अशा भगवंताच्या कथा वर्णन करण्यास पृथ्वीवर कोण समर्थ आहे? हे नारद मुने, वाणीला अगम्य व सारातील सार असे भगवत चरित्र आहे हे तू जाणतच आहेस. तथापि दारिद्र्य व वैधव्य पण नाहीसे करणारे, यश देणारे, सुपुत्रदायक, मोक्ष देणारे, शीघ्र सेव्य असे पुरुषोत्तमाचे अत्यद्भुत महात्म्य तुला मोठ्या आदराने सांगतो, ऐक. नारद म्हणतात, हे मुने, पुरुषोत्तम हा देव कोणता व त्याचे महात्म्य काय? ही गोष्ट मला फार अद्भुत वाटते, तेव्हा ती सविस्तर मला सांगा. सुत म्हणतात, हे ऋषी हो, याप्रमाणे नारायण मुनींनी नारदाचे भाषण श्रवण करून एक मुहूर्त पुरुषोत्तम देवाचे ध्यान करून कथा सांगण्यास प्रारंभ केला. श्री नारायण म्हणतात, हे नारदा, पुरुषोत्तम हे नाव एका महिन्याचे सकारण असे आहे. कारण त्या महिन्याचा स्वामी कृपा सिंधू पुरुषोत्तम आहे. म्हणूनच ऋषींनी या महिन्याला पुरुषोत्तम मास असे म्हटले आहे. या पुरुषोत्तम महिन्यातील व्रते यथाविधी केली असता पुरुषोत्तम देव प्रसन्न होतात. नारद म्हणतात, मी चैत्रादी महिने व त्यांच्या माधवादी देवताही श्रवण केल्या आहेत, पण त्यांमध्ये पुरुषोत्तम या नावाचा महिमा काही ऐकला नाही. हे दयानिधे, पुरुषोत्तम नावाचा महिना कोणता व कृपानिधी पुरुषोत्तम त्याचा स्वामी कसा झाला हे मला सांगा. हे प्रभो, त्या महिन्याचे स्वरूप विधीपूर्वक मला सांगा. त्या महिन्यामध्ये कोणती कृत्ये करावीत, स्नान कसे करावे व दान काय करावे, पुरुषोत्तम मासात जप, पूजा व उपवास आदी साधने काय आहेत, कोणते कृत्य केले असता कोणता देव संतुष्ट होतो व फल काय देतो तेही मला सांगा. हे तपोघना, मी विचारलेले व याहून काही विचारायचे राहिले असेल तर ते मला सांगा. कारण दीनवत्सल साधू विचारल्याशिवायही सांगतात. जे कोणी मनुष्य आपल्या कर्माने दुसऱ्याचे भाग्यावर जीवन पावणारे, दरिद्री, नित्य रोगाने पीडित, पुत्राची इच्छा करणारे, बुद्धिमंद, मुके, दांभिक, विद्याहीन, मलिन वस्त्र धारण करणारे, नास्तिक, परदारा लंपट, नीच, दुःखी, दुसऱ्याचे सेवक,
निराश, ज्यांची कोणतीच गोष्ट सिद्धीस जात नाही, धैर्य विगलित, कुरूप, रोगी, व्यंग, आंधळे, कोणी आपल्या इष्टमित्रांशी, स्त्रियेशी व आईबापांशी वियोग पावलेले, कोणी शोकाने व दुःखाने कृश झालेले व कोणाला त्यांची इष्टवस्तू केव्हाच मिळत नाही असे उत्पन्न होतात. हे प्रभू, अशा लोकांनी कोणते कर्म केल्याने किंवा श्रवणाने अथवा पठनाने अथवा आचरणाने त्यांना अशी दुःखे न होतील तसे मला सांगा. हे जगन्नाथा, वैधव्य, वांझपण, व्यंगत्व, मानसिक दुःखे, रक्तपित्त, अपस्मार, क्षय इत्यादी रोगांनी व दुःख समुदायांनी पीडित झालेल्या मनुष्यांना पाहून मी अतिशय दुःखी झालो आहे. हे प्रभू, आपण सर्वज्ञ आहात व सर्व तत्वांचे निदान आहात. त्याकरिता माझ्यावर दया करून माझ्या मनाला आनंद होईल असे कथानक मला विस्ताराने सांगा. सुत म्हणतात, याप्रमाणे विधितनय नारदाचे जगाला हितकारक असे रसभरीत भाषण श्रवण करून नारायणांनी चंद्राप्रमाणे शांत अशा नारदांचे अभिनंदन केले व नवीन मेघाच्या गर्जनेप्रमाणे गंभीर अशा रम्यवाणीने नारायण ऋषी बोलू लागले. इथे श्री बृहन्नारदीये पुरुषोत्तम महात्मे श्री नारायण नारद संवादे प्रश्न विधीर्नाम द्वितीयोध्यायः. अध्याय 2 समाप्त.